नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा खूप एक्साइटेड आहे. कारण आजच्या भागामध्ये विक्रम आणि धनंजयचे जे बॉस असतात त्यांनीच जीवाला फंडिंग केलेलं असतं. म्हणजे जीवानं आपलं प्रेझेंटेशन त्यांच्या पूर्ण लॉबी समोर दिलेलं असतं आणि त्यामुळेच त्यांनी खुश होऊन त्याला फंडिंग दिलेलं असतं. आणि त्यानंतर ते जीवा आणि नंदिनी मधलं जे एक्साइटमेंट दाखवलेलं आहे ते खरोखरच बघण्यासारखं आहे. तर दुसरीकडे आता पार्थला मात्र खूप काळजी लागलेली असते की काव्या आणि मानिनीमध्ये काहीतरी नक्कीच चाललेलं आहे आणि तो काव्याकडे सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानिनीकडून सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण या दोघे सुद्धा त्याला शेवटी काही सांगत नाहीत. तर आता न राहून त्याने खोदून विचारल्यानंतर मानिनीच्या बोलण्यामधून त्याला जाणवतं की त्याच्याबद्दल आणि काव्याबद्दलच काहीतरी आहे. पण तरी सुद्धा मानिनी त्याला काही सांगत नाहीच आणि त्यानंतर अजून सुद्धा ती जास्त कडक होते आणि पार्थला काव्यापासून एकदम वेगळं करण्याचा ती प्रयत्न करते आणि ते बघत असताना काव्याला तर खूप त्रास होत असतो. आणि आता त्यानंतर नंदिनीने डायरेक्ट वसूला धमकी सुद्धा दिलेली आहे की मी तुम्हाला घराबाहेर काढीन. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. जीवा आणि ते इन्व्हेस्टर कॅफेमध्ये बसलेले असतात. तर तेव्हा ते इन्व्हेस्टर जीवाला सांगत असतात, अरे जीवा, माझ्यावरती ना कुणाचाच विश्वास बसणार नाही, कारण ना खूप चुकीचा वागलेलो आहे मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी. तर तेव्हा जीवा त्यांना सांगतो, पण काका तुम्ही हेच तुमचं बोलणं नंदिनी आणि बाबांना कन्वे का नाही करत? तर तेव्हा ते सांगतात, अरे जीवा, कुठल्या तोंडाने करू तूच सांग, कुठल्या तोंडाने करू? अरे खूपदा वाटतं की एकदा येऊन ना विक्रम आणि धनंजयची माफी मागावी, पण नाही अरे, हिम्मत सुद्धा होत नाही. अरे मला स्वतःचीच लाज वाटते. अरे जीवा, शनयाचं ना पार्थ सोबत लग्न व्हावं आणि नंदिनीशी होऊ नये यासाठी मी किती प्रयत्न केलेले होते. अरे पण नियतीने ना पार्थचं लग्न काव्याशी लावलं आणि नियतीने तुझं लग्न नंदिनी सोबत लावलं. अरे हेच सगळं काही मी माझ्या मुलीला शनयाला समजावून थकलो, पण ती मात्र तिचा हट्ट सोडायला तयारच नव्हती. कधी कधी ना आपल्या पालकांनी आपल्या मुलांचे हट्ट ना योग्य अयोग्य ओळखून वागायला हवं, असं म्हणून ते थोडेसे भावूक झालेले असतात. तर तेव्हा जीवा त्यांना धीर देऊ लागतो आणि म्हणतो, काका थोडंसं शांत व्हा, प्लीज शांत व्हा, आणि जे झालं ते झालं. आणि मला सांगा, तुम्हाला या गोष्टीचा गिल्ट वाटतो का नाही? मग तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल ना तेव्हा तुम्ही एकदा बाबांना फोन करा आणि सांगून मोकळे व्हा, नका इतका विचार करू. आणि त्यानंतर तो त्यांना ज्यूस देतो. तर तेव्हा ते जीवाला थँक्यू असं बोलतात. आणि त्यानंतर जीवा त्यांना विचारतो, बाय द वे शनाया कशी आहे? तर तेव्हा ते सांगतात की नाही, होते ती मूव्ह ऑन होतच आहे, पण अरे मी माझ्या मित्रांच्या सोबतची मैत्री गमावून बसलो याचं मला वाईट वाटतंय. पण अरे देव ना संधी देईल मला ही चूक सुधारण्याची. बाय द वे जीवा, तुझं काय चाललेलं आहे? तर तेव्हा आता जीवा त्यांना सांगू लागतो, माझं ना मी एक नवीन स्टार्टअप सुरू करतोय, लो कॉस्ट हाऊस, आणि त्यासाठी मी आता सध्या फंडिंग शोधतोय, प्रयत्न करतोय मी, लेट्स सी पुढं काय होतं. तर तेव्हा ते म्हणतात, अरे छानच होईल रे, तू नको काळजी करूस. आणि अरे बघ ना योगायोग कसा आहे तो, मी सुद्धा ना अरे स्टार्टअपच्या आयडियाज ऐकतोय. अरे तुझ्यासारखे कितीतरी मुलं येतात आणि मला त्यांच्या आयडियाज ऐकवतात, कारण अरे मी फंडिंग करणार आहे, वाय डोंट यू ट्राय? आणि असं त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर जीवाची तर उमेद जागीच होते आणि तो आतून जाम खुश होतो आणि त्याला खूप होप्स वाटत असतात. तर ते पुढे म्हणतात, अरे तू तुझ्या आयडियाज ऐकव आणि त्या आम्हाला आवडेल सुद्धा. तर तेव्हा जीवा म्हणतो, चालेल ना, मी लगेचच ऐकवतो. तर तेव्हा ते म्हणतात की नाही अरे इथं नाही, तू ना माझ्या ऑफिसमध्ये मला आयडियाज ऐकव, कारण तुझ्या आयडियाज ऐकण्यासाठी ना मी आणि माझा पॅनल सुद्धा असेल. अरे आमच्या सगळ्यांच्या समोर तू तुझ्या आयडिया फिश कर ना. तर तेव्हा जीवा सुद्धा खूप एक्सायटेड झालेला असतो, म्हणतो हो सर, तुम्ही सांगा ना, मी कधी पिच करू, माझं सगळं प्रेझेंटेशन अगदी रेडी आहे. तर तेव्हा ते सुद्धा म्हणतात, अरे आता लगेच. तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, इज इट? आणि थँक्यू सो मच काका, थँक्यू सो मच. तर तेव्हा ते म्हणतात, अरे आत्ताच जीवा काय तू थँक्यू म्हणतोयस? बघ, तू मला जेव्हा भाग पडशील की मी तुला फंडिंग देईन, त्यानंतर तू मला थँक्यू म्हण हवं तर. आणि बघ, तर असं पण आहे की एकदा का मी तुला फंडिंग केलं की फक्त मला थँक्स म्हणू नकोस, अरे छान पार्टी दे मला. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे सर नक्कीच. आणि आता तर जीवा खूप म्हणजे खूपच खुश झाले
झालेला असतो. तर आता इकडे घरामध्ये वरती गेस्ट रूम मध्ये काव्या अभ्यास करत बसलेली असते. तर तेव्हा दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो आणि काव्या जेव्हा दरवाजा उघडते तर तेव्हा चक्क पार्थ तिथे उभा असतो आणि त्याला बघितल्यानंतर काव्याला तर धक्काच बसतो आणि ती एकदमच त्याला विचारते, तुम्ही इथे काय करताय? तर पार्थ थोडासा रागात असतो आणि तिला म्हणतो, मी बोलायला आलेलो आहे. तर काव्या त्याला टाळते आणि म्हणते, नंतर बोलूयात, मला जरा अभ्यास करायचा आहे. असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर पार्थ आता तिच्या मागे मागे आतमध्ये रागारागातच येतो आणि तिच्या हातामधलं पुस्तक घेऊन बाजूला ठेवतो आणि तिला म्हणतो, अभ्यास थोडा वेळ ना बाजूला ठेवा, आधी माझ्याशी बोला. तर काव्या परत त्याला टाळू लागते, म्हणते चांगली लिंक लागलेली आहे, अभ्यास करू दे मला. तर पार्थ सुद्धा म्हणतो, मला सुद्धा ना कशाला लिंक लागत नाहीये काव्या, आणि जोपर्यंत ही लिंक लागत नाही ना तोपर्यंत हा अस्वस्थपणा कमी होणार नाहीये, बोला माझ्याशी 5 मिनिटं. तर काव्या परत म्हणते त्याला, नाही बोलायचंय मला. तर पार्थ विचारतो, काय झालंय काय काव्या तुम्हाला? अहो, रूम बदलल्यापासून तुम्ही सुद्धा बदलल्यासारखं वाटताय आणि खाली आई सुद्धा विचित्र रिॲक्ट झाली. तर तेव्हा काव्या तर थोडीशी शांत होते आणि त्याला म्हणू लागते, अहो त्यांच्या वागण्याचं ना तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका आणि त्या ज्या काही वागतायत बोलतायत ते जरासं इग्नोर करा ना तुम्ही. कसं आहे ना, या वयात बायकांना असे त्रास होत असतात पार्थ, चिडचिड होणं, मूड स्विंग्स आणि मेनोपॉजमुळे मे बी असं होत असणार आहे. तर पार्थ तिला म्हणतो, हे बघा, मेनोपॉज मध्ये जी ही काही चिडचिड जी कारणं वगैरे असतात ना ती वेगळी असतात आणि मुळात ना आईचा ना वादाचा मुद्दाच वेगळा आहे. काहीही झालं ना तर आई अशी नाहीये आणि तुम्ही सुद्धा. काव्या, काय लपवताय तुम्ही, असं तो आता डायरेक्ट तिला विचारतो. तर काव्या आता रागारागातच उठून उभी राहते आणि पार्थला म्हणते, काहीही लपवत नाहीये. अहो, तुम्ही परत परत तीच गोष्ट गिरवत बसू नका, मी सांगितलं ना एकदा तुम्हाला, आणि जा बरं इथून, सोडून द्या विषय. तर पार्थ आता तिला म्हणतो, बरं ठीक आहे, लगेच सोडून देतो, आत्ताच्या आत्ता सोडून देतो, फक्त हेच ना तुम्ही माझ्या डोळ्यात बघून बोला बरं. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता मात्र काव्या थोडीशी शांत होते आणि त्याच्याकडे एकसारखी बघू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणू लागतो, बोला ना काव्या, हे बघा, तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते बोलून मोकळ्या व्हा. अहो, कसला विचार करताय काव्या, बोला ना काव्या, माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना तुम्ही? असं त्यानं विचारल्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस मानिनीने तिला सांगितलेलं असतं, माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याच्या जवळपासही फिरकायचं नाहीस. तर ते आठवल्यानंतर काव्या त्याला परत खोटं बोलू लागते, म्हणते, काय लपू मी पार्थ, तुम्ही जा ना इथून प्लीज पार्थ. आणि ती मधून मधून सारखं बाहेर बघत असते. तर आता पार्थ तिला विचारतो, तुम्ही बाहेर काय बघताय सारखं? जोपर्यंत ना मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तर काव्या आता म्हणते, ठीक आहे, मग मीच जाते, असं म्हणून तीच तिथून चाललेली असते. तर तेव्हा आता पार्थ चक्क काव्याचा हातच पकडतो आणि तेव्हा आता काव्या खूप घाबरते आणि सारखं आता परत बाहेर बघू लागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा जाम खुश झालेला असतो आणि तो धावत धावत घरामध्ये येतो आणि तो नंदिनी असंच ओरडत असतो आणि तो नंदिनी ओरडत हसत डायरेक्ट खोलीमध्ये येतो. तर इकडे आता काव्या खूपच घाबरलेली असते आणि पार्थला म्हणते, प्लीज तुम्ही माझा हात सोडा हो, कोणीतरी येईल, बघेल प्लीज. तर तेव्हा पार्थ सुद्धा मागे हटत नाही आणि म्हणतो, बघितलं तर बघू देत, मला माझं उत्तर हवंच आहे, सांगा आता काव्या. तर काव्या आता मनात म्हणते, खरंच सगळं सांगून टाकू का यांना? पार्थ नक्कीच समजून घेतील मला आणि कदाचित ना आईंना सुद्धा समजावतील. तर पार्थ परत एकदा तिला म्हणतो, सांगा काव्या, सांगून मोकळ्या व्हा. तर काव्या आता सांगायला सुरुवात करणारच असते आणि ती परत मागं हटते आणि त्याला म्हणते, काहीच सांगण्यासारखं नाहीये पार्थ, कारण तिचं धाडस होतच नाही आणि ती म्हणते, काहीच लपवण्यासारखं नाहीये आणि सोडा ना माझा हात पार्थ, प्लीज तुम्ही जा ना इथून पार्थ. असं म्हणून ती आता परत बाजूला बघते. तर आता मात्र नेमकं तेव्हा तिथं मानिनी आलेली असते आणि तिला बघितल्यानंतर आता काव्या खूपच घाबरते आणि परत ती पार्थकडे बघते आणि पार्थने पकडलेल्या तिच्या हाताकडे बघते आणि परत मानिनीकडे बघू लागते आणि आता मात्र पार्थ तिचा हात सोडतो आणि तेव्हा मानिनी आता रागारागात आतमध्ये येते
येते आणि ती काव्याकडे रागाने बघत असते. तर आता इकडे नंदिनी साफसफाई करत असते तर तेव्हा जीवा धावत धावत तिच्याकडे येतो आणि म्हणतो, नंदिनी नंदिनी मला फंडिंग मिळालेलं आहे. तर तेव्हा नंदिनी सुद्धा एकदम खुश होते, म्हणते काय सांगता. तर तेव्हा नंदिनी सुद्धा आपल्या हातामधलं सर्व काही टाकते आणि जीवा सुद्धा एकदमच तिला मिठी मारतो आणि मला फंडिंग मिळालं म्हणून एकदम खुश होतो. आणि तेव्हा नंदिनी सुद्धा अगदी त्याच्या एवढीच खुश झालेली असते आणि जीवा तर खूप हसत असतो आणि म्हणतो, फायनली फायनली नंदिनी, मी माझ्या पायावरती उभा राहतोय नंदिनी, आणि हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. तर नंदिनी सुद्धा त्याचं सगळं काही ऐकत असते आणि ती सुद्धा खूप खुश होत असते आणि तेव्हा तिच्या डोळ्यामधून सुद्धा आनंदाश्रू येत असतात आणि जीवाच्या डोळ्यामधून सुद्धा आनंदाश्रू येत असतात. तर जीवा म्हणतो, आय एम फिलिंग लाईक आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड. मला ना आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला म्हणते, जाल जेव्हा तुम्ही खूप पुढे जाल आणि तुम्ही कुठे जाल ना तिथे ना तुमची ही बायको तुमच्या मागे असेलच. तर तेव्हा जीवा आता तिला म्हणतो, मागे नको, तू सोबत हवी आहेस मला. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता त्याला जाणीव होतं की ते दोघं एकदम एक्सायटेड मध्ये एकमेकांना मिठी मारलेले असतात आणि तेव्हा नंदिनीला सुद्धा त्या गोष्टीची जाणीव होते. आणि आता जीवा सुद्धा तिला सोडतो आणि नंदिनी सुद्धा त्याला सोडते आणि दोघे सुद्धा बाजूला होतात. तर आता इकडे मित्रांनो बघा, पार्थ आता मानिनीच्या खांद्यावरती हात ठेवून एकदम काळजीपोटी तिला विचारतो, आई अगं तुला काय झालेलं आहे. तर मानिनी त्याला सांगते, मला कुठं काय झालंय. तर पार्थ म्हणतो, नक्की काही झालेलं नाहीये ना तुला. तर मानिनी म्हणते, अरे हे बघ, आता मुलांची काळजी वाटणं त्यामुळे चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे, पण तू जे समजतोयस ना तसं काही सुद्धा नाही झालेलं. तर पार्थ आता परत थोडंसं काव्याकडे शंकेने बघतो आणि मानिनीला नक्की का असं परत विचारतो. तर मानिनी सुद्धा परत त्याला कॅज्युअली सांगते, अरे हो रे बाबा, पण मला एक गोष्ट सांग, तू इथे काय करतोयस. म्हणजे तुला आज काही काम नाहीये का म्हणून विचारलं. तर पार्थ तिला सांगतो, तुमच्या दोघींच्या बद्दलचे विचार ना माझ्या डोक्यामध्ये घोळत असताना काम कसं काय होईल. घरात ना सतत काही ना काहीतरी घडतंय, सैरवैर झालेलो आहे मी, म्हणून ना मी काव्याशी बोलायला आलेलो होतो, तुझ्याबद्दलच बोलत होतो मी, असं त्यानं सांगितल्यानंतर आता मानिनी काव्याकडे एक नजर टाकते आणि पार्थला विचारते, माझ्याबद्दल काय बोलत होतात. तर पार्थ तिला सांगतो, आई माझं गट फिलिंग सांगत होतं की काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे, म्हणूनच ना मी काव्याशी बोलायला आलेलो होतो, पण त्या काही सांगतच नाहीयेत. तर आता मानिनी एकदमच म्हणते, तिच्याकडे सांगण्यासारखं काही आहे का. तर पार्थ थोडंसं शंकेनेच तिला म्हणजे काय असं विचारतो. तर मानिनी म्हणते, म्हणजे तिच्याकडं सांगण्यासारखं काही आहे का, म्हणजे अरे सध्या ती फक्त अभ्यासच करते, त्यामुळे अभ्यास सोडून दुसरं काय असणार आहे तिच्याकडे सांगण्यासारखं, असं म्हणते. अरे मी अभ्यास ना महत्वाचा आहे असं म्हणून ती आता बरोबर त्या विषयाला बगल देते. तर पार्थची शंका अजून सुद्धा क्लिअर झालेली नसते. तर पार्थ म्हणतो, आई अभ्यास महत्वाचा आहे, पण असं त्यानं म्हटल्यानंतर मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, अभ्यास महत्वाचा आहे का नाही. अरे तू जर इथं येऊन असं तिच्यासोबत बोलायला लागलास तर ती डिस्टर्ब नाही होणार का, मग अभ्यास कसा होईल त्याचा, हो का नाही, सांग बरं मला. अरे आता ती अभ्यास करण्यासाठी इथं शिफ्ट झालेली आहे ना, अरे म्हणूनच सांगते मी. आणि परत ती काव्याकडे बघून म्हणते, मी तर फक्त असं म्हणते की आता सध्या तर तिला फक्त अभ्यासच करू देत, कारण जर अभ्यासच केला ना तर मग दुसऱ्या कुठल्या विषयाचा मनात विचारच येणार नाही ना. असं बोलून ती आता काव्याच्या मनाला अजून जरासं डिवचते आणि तिला लक्षात आणून देते की तिच्या अजून सुद्धा मनात तेच आहे की तिचं अजून सुद्धा त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे. आणि पुढे ती अजून म्हणते की कारण तिने वचन दिलेलं आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचं, आणि त्या गोष्टीची आठवण सुद्धा ती पार्थच्या समोर त्याच्या न कळत तिला करून देते. तर काव्याला आता तो क्षण आठवतो सुद्धा. काव्या तिला म्हणत असते, मी कुठलंही पाप केलेलं नाहीये, गुन्हा केलेला नाहीये. तर मानिनी तिला म्हणालेली असते, मग सिद्ध करून दाखव. तर तेव्हा काव्याने सुद्धा ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं असतं, दाखवेन, मी सिद्ध करून दाखवेन. तर आता मानिनी तिला विचारते, करशील ना काव्या, स्वतःला सिद्ध करशील ना. आणि तू कधी स्वतःला सिद्ध करशील ना याच्याकडे डोळे लागलेत बाई माझे.
असं तिने सांगितल्यानंतर आता काव्या मात्र थोडीशी घाबरू लागते. तर पार्थ आता तिला म्हणतो, काव्या तुम्हाला अभ्यासामध्ये कोणी सुद्धा डिस्टर्ब करणार नाही, मन लावून अभ्यास करा, ऑल द बेस्ट. असं तो बोलत असताना मानिनी आता थोडंसं पुढे जाते आणि काव्याचं पुस्तक आपल्या हातामध्ये घेते आणि ते काव्याला हातामध्ये नेऊन देते आणि तिला इनडायरेक्ट ती इशारा करते आणि पार्थला म्हणते, अरे पार्थ तुला माझ्या बद्दलच बोलायचं होतं ना, मग चल ना मी सांगते तुला. आणि असं तिने पार्थला म्हटल्यानंतर काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता खूपच जास्त घाबरू लागते. तर मानिनीने असं पार्थला म्हटल्यानंतर पार्थ आता खोलीच्या बाहेर जातो आणि मानिनी आता दरवाजा बंद करून घेत असते आणि बंद करता करता काव्याला म्हणते, म्हणजे ती धमकीच दिल्यासारखं तिला बोलते, माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाही, शेवटचं सांगते तुला. असं म्हणून ती आता दरवाजा बंद करून घेते आणि काव्या मात्र खूप मोठ्या कोड्यात पडलेली असते. तर आता इकडे या दोघांचा परत सीन दाखवलेला आहे. तर हे दोघं एकमेकांना मिठी मारून बाजूला झालेले असतात त्यांना जाणीव झाल्यानंतर आणि ते दोघे आता एकाच वेळी सॉरी असं म्हणतात एकमेकांना. तर जीवा म्हणतो, ते ना मी जरासं एक्साइटमेंट मध्ये करून गेलो. तर नंदिनी सुद्धा म्हणते, सॉरी मी पण ना माझ्या नकळतपणे करून गेले. तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही 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 ठीक आहे चकाचक बाई, हे असं होतं आणि ऍक्सिडेंटली झालेलं आहे ना, सो तू सोडून दे आणि नकोस इतका विचार करूस. आणि त्यानंतर थोडासा विषय मूड थोडासा चेंज करायला बघतो, म्हणतो, अगं मला इतकं मोठं काम मिळालेलं आहे, तू मला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करणार नाहीस का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे हो हो हो, आणि ती हात पुढं करून म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यानंतर जीवा तिने हात पुढं केलेलं बघून थोडासा थक्कच होतो आणि लवकर हात पुढं करतच नाही. तर इतक्यात नंदिनी आपला हात मागं घेते आणि आता जीवा हात पुढे करतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे थक्क होऊन बघत असते आणि जेव्हा जीवा आता आपला हात मागं घेतो तेव्हा नंदिनी परत आपला हात पुढे घेते आणि या दोघांच्या मध्ये तर छान कॉमेडीच सुरू होते. आणि परत आता जीवा तसंच करतो, आपला हात पुढे घेतो आणि नंदिनी आपला हात मागं घेते आणि आता नंदिनी म्हणते, थांबा थांबा एक मिनिट, असं म्हणून ती एक छानशी स्माइल करते आणि पटकन आपला हात त्याच्या हातामध्ये देते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं त्याला म्हणते. तर तेव्हा जीवा सुद्धा थँक्यू सो मच असं तिला म्हणतो आणि त्यानंतर आपली बॅग बाजूला काढून टाकतो आणि म्हणतो, आज ना फायनली काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय मला, म्हणजे ना लास्ट बॉल वरती सिक्सर मारल्यासारखं वाटतंय मला, किंवा लाठीकाठीची मॅच जिंकल्यासारखं आणि मोदकाची पारी ना एकदम परफेक्ट जमून आल्यासारखं, आणि हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय. असं तो सांगत असताना नंदिनी सुद्धा एकदम छान स्माइल करत एकदम आनंदाने त्याच्याकडे बघत असते आणि हरवून गेलेली असते. तर तेव्हा आता जीवा तिच्याकडे बघतो आणि तिला काय असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, नाही नाही काही नाही, चहा आणू का? तर तेव्हा जीवा म्हणतो, हो हो येस येस, तुझ्या हातचा ना मस्तपैकी गरमागरम परफेक्ट चहा पिता पिता ना काय झालं, कसं झालं आणि मला हे काम कोणी दिलं, हे फायनान्स कोणी केलेलं आहे, हे सगळं काही सांगायचं आहे तुला. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अच्छा म्हणजे हे अजून सांगायचंच आहे. तर तेव्हा आता जीवा थोडासा नाराज होता आणि म्हणतो, अगं म्हणजे काय तुला ऐकायचं नाही? अरे ठीक आहे ना, नको ऐकूस ना, मला काहीच नाही, जा तिकडे, असं म्हणून तो आता बाजूला जातो आणि नाराज होऊन तो बसतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे काय झालं, मी गमतीने म्हटले, मी गंमतच केली हो मिस्टर पसारेवाला, आणि सांगा आता उगीच भाव खाऊ नका, सांगा पटकन तुम्ही कशी आयडिया प्रेझेंट केली, सांगा ना आता, अहो बोला ना प्लीज. असं तिने परत परत म्हटल्यानंतर आता जीवा जरासं तिच्याकडे बघतो आणि परत खुश होतो आणि एक्साइट होतो आणि तिला आता सांगू लागतो, काय झालं माहितीये का, मी ना कॅफेमध्ये बसलो होतो, ऑलमोस्ट ना माझं डिझायनिंग कम्प्लीट होतच आलं होतं आणि अचानकच लॅपटॉप स्विच ऑफ झाला, बॅटरी लो झाली त्याची आणि मी चार्जर नेला नव्हता आणि मी चुकून विसरलो. अगं पण पुढे काय झालं ते तरी ऐक. मी जरासं पॅनिक झालो आणि मला काही कळेना की आता मी काय करू. म्हटलं कॅफेमध्ये विचारूया सगळ्यांना की कुणाकडे चार्जर वगैरे आहे का. मी सगळ्यांनाच विचारलं, मग कोणाकडे चार्जर नव्हता. मग म्हटलं काय करू. मग अचानक माझ्या राईट साइडहून आवाज आला, तुझ्या लॅपटॉपचा चार्जर आहे माझ्याकडे. मी बघितलं, त्यांनी मला चार्जर दिला, पण गेस व्हॉट, त्यांनी मला चार्जर दिला प्लस
प्लस त्यांनी मला त्यांच्या कंपनीमध्ये माझ्या ना स्टार्टअपची आयडिया प्रेझेंट करायची संधी सुद्धा दिली. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्या अख्ख्या पॅनेल समोर ना माझी आयडिया प्रेझेंट केली. तर तेव्हा नंदिनी सुद्धा एक्साइटेड होऊन ऐकत असते आणि म्हणते काय सांगताय काय, पण मग अहो तुम्हाला टेन्शन नाही आलं? तर तेव्हा जीवा म्हणतो अगं टेन्शन, अगं वाट लागली होती माझी, म्हणजे काय करू ना काही सुचतच नव्हतं. म्हणजे अगं इतक्या एसी मध्ये सुद्धा मला घाम फुटलेला होता आणि अप्रचंड नर्वस झालेलो होतो मी. तर तेव्हा नंदिनी पुढे विचारते मग, तर जीवा सांगतो पण तू ना त्या दिवशी मला किचन मध्ये जे मोटिवेशन दिलं होतंस ना ते आठवलं मला. मग काय केली पिच आयडिया. मग माझी आयडिया ऐकून ना स्पीचलेस झाले सगळेजण. हा 1-2 सजेशन दिलेले आहेत त्यांनी, त्या सुद्धा होऊन जातील, पण अगं माझी आयडिया आवडली त्यांना आणि इमिजिएटली लगेच फंडिंग करायला तयार सुद्धा झाले ते. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो काय सांगताय काय, कमालच आहे तुमची आणि मला ना तुमच्या या कॉन्फिडन्सचं खरंच खूप कौतुक वाटतं. म्हणजे कुठलीच तयारी नसताना सुद्धा तुम्ही तुमची आयडिया प्रेझेंट करून सुद्धा आलात आणि त्या चार्जर देणाऱ्या माणसाचं मनापासून आभार. म्हणजे त्याने तुम्हाला चार्जर सुद्धा दिलाच पण तुम्हाला आयडिया प्रेझेंट करायची संधी सुद्धा दिली आणि मी पटकन चहा आणते आपल्यासाठी असं म्हणून ती तिथून उठून जात असते आणि परत ती थांबते आणि जीवाला आता विचारते आणि हो अहो तुम्ही सांगितलं नाहीत की तो माणूस कोण होता. तर तेव्हा आता जीवा थोडासा घाबरतो आणि उठून उभारतो आणि नंदिनीला म्हणतो अरे हो ते तर सांगायचं राहिलंच आणि आता तो सांगतो, तुझ्या आणि माझ्या बाबांचे बॉस भास्कर काका होते. आणि असं त्यांना सांगितल्यानंतर नंदिनीला मात्र थोडासा धक्का बसतो आणि ती विचारते भास्कर काका, आणि त्यामुळे ती आता थोडीशी विचारात जाते आणि तिथेच थांबते. तर आता इकडे मानिनीने सांगितल्यानंतर पार्थ थोडासा सिरियस झालेला असतो आणि तो मानिनीला म्हणतो अगं आई तू बस आणि सांग मला काय झालेलं आहे ते. तर मानिनी आता मनात विचार करू लागते, म्हणते पार्थला काव्याच्या अफेअर बद्दल खरंच सांगावं का, म्हणजे ती सेम काव्यासारखाच विचार करत असते. तर पार्थला काही त्या गोष्टी सहन होत नाहीत आणि तो आता उठून उभारतो आणि विचारतो अगं आई सांगतेस ना काय झालेलं आहे ते. तर मानिनी सांगायला सुरुवात करणारच असते इतक्यात तिथं कामवाली बाई येऊन कपडे ठेवते आणि ती चाललेली असते. तर तेव्हा पार्थ आता तिला थांबवतो आणि म्हणतो 1 मिनिट आशाताई, आणि एक ड्रेस उचलून तिला म्हणतो हा कसला डाग लागलेला आहे, आणि तिला म्हणतो असं कसं करता हो तुम्ही, आणि तो काव्याचा ड्रेस असतो. अहो हा काव्याचा फेवरेट ड्रेस आहे असं म्हणून त्याला खूप काळजी वाटत असते. तर तेव्हा आशाताई त्याला म्हणते सॉरी दादा, मशीन मध्ये ना एकत्र कपडे लावले ना त्यामुळे हा डाग लागला असेल. तर पार्थ आता तिला चक्क म्हणतो अहो मग काव्याचे कपडे जरा वेगळे लावत जा. तर आशाताई म्हणते सॉरी मी धुते परत. तर पार्थ म्हणतो नाही तुम्ही नका धुऊ, ते ड्रायक्लीनलाच टाका, मी पैसे देतो तुम्हाला. असं म्हणून तो लगेचच आपलं वॉलेट घेतो आणि त्यामधून पैसे काढून आशाताईला देऊ सुद्धा लागतो. आणि ते बघत असताना मानिनीला तर थोडासा त्रास होत असतो आणि ती परत मनात म्हणते मी पार्थला काव्याच्या अफेअर बद्दल सांगायचा विचार करते खरं, पण पार्थ जो काव्याच्या ड्रेसवरचा लागलेला साधा डागही सहन करू शकत नाहीये, तो तिच्या चारित्र्यावरचे डाग कसे काय पचवेल असं म्हणून तिला आता त्याची खूप काळजी वाटू लागते. तर तेव्हा आशाताई निघून गेल्यानंतर पार्थ परत मानिनीला विचारतो बोल आता आई. तर मानिनी आता तो विषय टाळायचा प्रयत्न करू लागते, म्हणते पार्थ खरं सांगू का तुला, अरे घरामधली खूप कामं राहिलेली आहेत आणि ती कामं ना मग होतच नाहीत, मी तुझ्याशी नंतर बोलू का असं म्हणून ती विषय टाळून तिथून चाललेली असते. तर पार्थ तिला म्हणतो हे बघ आई, तुला होणारा मनस्ताप, होणारा त्रागा मला बघवत नाहीये, मला काय ते सांग. तर तेव्हा मानिनी परत त्याला न सांगता चाललेली असते. अरे खरंच तसं काय नाहीये असं म्हणत म्हणत ती चाललेली असते. तर पार्थ आता परत तिला अडवतो आणि तिला म्हणतो आई तूच म्हणली होतीस ना रूम मध्ये चल मी बोलतो, मग बोल काय आहे सांग मला, आणि तू एक काम करतो इथे बस बघ, आणि जे काही तुझ्या मनामध्ये आहे ना ते प्लीज घडाघडा सांग मला, आणि हे बघ माझ्या आईच्या मनामध्ये काय आहे ना हे मला कळलंच पाहिजे. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे पार्थ मी खरंच तुला सांगते, अरे खरंच एवढं काही नाहीये. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अगं आई शक्यच नाही, युगचं टेन्शन आलेलं आहे का तुला, अगं आई या वयामध्ये प्रेम होणं ब्रेकअप होणं अगं होतच राहतं, मी ना त्याला नीट समजावून सांगतो की जे काही असेल ना ते घरात येऊन नीट समजावून सांगत जा, तेवढी ओपन माइंडेड फॅमिली आहे आपली. तर तेव्हा मानिनी म्हणते नाही अरे युगचं टेन्शन असं काही नाहीये.
तर तेव्हा पार्थ परत तिला विचारतो, मग नंदिनी जीवाबद्दल काही आहे का? अगं आई, जीवा किती मस्तीखोर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तो नाहीये त्याच्या लाईफ बद्दल सिरियस, पण नंदिनी आहेत ना त्याला सरळ करायला, आणि त्या नंदिनीचं नाही ऐकलं तर मी आहे त्याला सरळ करायला. तर मानिनी म्हणते, अरे पण जीवाचं नाव तरी घेतलंय का मी? तर पार्थ म्हणतो, अच्छा आता मला कळालं, वसू आत्या आणि रम्यांच्या बद्दल बोलायचं आहे ना, कळालंय मला. तर तेव्हा मानिनी एकदमच तिथून उठते आणि बाजूला जात जात म्हणते, काही कळलेलंच नाहीये तुला आणि कळू नये हीच अपेक्षा आहे. तर पार्थ सुद्धा आता उठतो आणि तिला विचारतो, काय कळू नये अशी अपेक्षा आहे तुझी? एक मिनिट, माझ्या आणि काव्याबद्दल आहे का काही? आणि आता बरोबर त्याने पॉइंट आउट केलेलं असतं, अगं माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाहीये म्हणून चिडचिड होतीये का तुझी? असं तो विचारत असताना आता मानिनी मात्र थोडीशी टेन्स होते आणि ती परत शांत होते आणि विचार करू लागते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सर्वजण नाश्ता करायसाठी बसलेले असतात तर तेव्हा आता रम्या काहीतरी बोलते आणि तेव्हा पार्थ तिच्यावरती चिडतो, इथे सगळ्यांच्या सोबत रिस्पेक्टली बोलायचं नाही, तर असं बोलत असताना त्याला ठसका लागतो आणि त्याला ठसका लागल्या काव्या पार्थ असं म्हणून काळजीने म्हणते आणि तिला तर मानिनीने लांब बसवलेलं असतं आणि मानिनी मात्र पार्थच्या जवळ बसलेली असते आणि लगेचच आता मानिनी उठते आणि पार्थला पाणी देते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागते आणि ते बघितल्यानंतर आता काव्याला थोडासा धक्काच बसतो. तर त्यानंतर आता नंदिनी डायरेक्ट वसूला धमकी देते, म्हणते तुम्ही परत जर माझ्या घरातल्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केलात ना तर मी स्वतःहून तुम्हाला या घरामधून बाहेर काढीन, असं सांगून ती तिथून निघून जाते. तर तेव्हा वसू म्हणते, आता जो काही त्रास देणार आहे ना मी, तो तुला देणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये ना खूप मोठा स्फोट होणार आहे. आणि त्यानंतर आता नंदिनी खोलीमध्ये जाऊन बसते तर तेव्हा त्या गोष्टीची तिला जाणीव होऊ लागते. ती म्हणते काहीतरी वाईट होणार आहे नक्की. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.